सद्गुरु श्री कृष्ण परमात्मने नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। नमो स्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। दत्त विद्याढ्य लक्ष्मीश दत्त स्वात्मस्वरूपिणे गुणनिर्गुण रूपाय दत्तात्रेय नमोस्तुते। आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमित्यं भवरूपवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। गुरुदेव दत्त। भगवान श्री सद्गुरुनाथांच्या कृपेने श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सद्भाव स्वरूप नाना महाराज तत्स्वरूप काका माऊली यांच्या कृपा छत्राखाली हा सारा भक्ती सोहळा चाललाय। सद्गुरूच्या अपरंपार ऐश्वर्याचं गुणगान सारे अवतार आणि देव करतात, कारण सद्गुरू नावाची गोष्ट ही देव दुर्लभ आहे असं शास्त्र सांगतंय। पुराणांमध्ये इकडे तिकडे आपण जेव्हा वाचतो त्यावेळेला अग्निदेव आपल्या सद्गुरूकडे गेले असं कुठं आहे काय पहा। ते भाग्य फक्त तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना आहे। त्यामुळे ही देवदुर्लभ गोष्ट आहे। सद्गुरू सद्गुरूंचा संग सद्गुरूंच्या भक्ती साम्राज्यात वावरता येणं हे केवळ मनुष्याला आहे, म्हणून दुर्लभम भारतीय जन्मात म्हटलंच आहे, कारण भारताच्या बाहेर सद्गुरू नावाची संकल्पनाच नाही, ती आपल्याला प्राप्त आहे। आपल्या सगळ्यांची या भक्ती साम्राज्यातली जी प्रेम भेटीची व्यवस्था आहे ती सद्गुरू काका माऊलींनी लावून ठेवली। मला हात धरून त्यांनीच आणलं इथं। तर सेवा द्यायला मी येतो काय? कोण कुणाची सेवा करून घेत हे सेवा करणारे ठरवू शकत नसतो। सेवा घेणारा त्यांनी ठरवलं तरी पण परमात्म्याच्या अंतःकरणात कोणाचा कुठे ऋणानुबंध असावा हे ठरलेलं असतं। आता ऋणानुबंध मनुष्याचे असतात आणि भावबंध हे संतांचे आणि देवभक्तांचे असतात। गिव्ह अँड टेक ज्याला आपण म्हणतो, देण्या घेण्याची भाषा माणसांमध्ये असते। ज्याचं घेतलं त्याचं फेडणं म्हणून ते ऋणाचे अनुबंध असतात। संत सत्पुरुष कोण कोणाचं घेणार, कोण कोणाला देणार, तिथे हे तो सामरस्याची भाषा। तेथील गंधा हे फारच सुंदर ज्ञानोबा माऊली म्हणतात की भगवंताच्या साम्राज्यामधली जी भेट असते ती ऋणानुबंधाची कधी असू शकत नाही। हे तो सामरस्याची भाषा। आणि त्यामुळे मनुष्याचा प्रवास हा ऋणानुबंधाकडून भावबंधाकडे व्हावा यासाठी मनुष्याची भेट ही सद्गुरूशी असते।
की हे तर लौकिक नात्याचं स्वरूप आहे. याने मला दिलं, मी त्याला दिलं, त्याने मला द्यायला पाहिजे, मी याला देईन. या सगळ्या गोष्टी कशा आहे? वैकल्पिक आहे, विकल्प आहे त्यामध्ये. आपण कोणाला दिलं, मी त्याला 4 वर्ष बीईला शिकत असताना जेव घातलं आणि हा हरामखोर नोकरीला लागल्यानंतर मला सांगितले नाही, इथेच नोकरी करतो पण भेटलाही नाही. हे तर माणूस नेहमीच म्हणतो. ही भाषा जी आहे ही वैकल्पिक भाषा आहे. आणि म्हणून सद्गुरू काय करतात? विकल्पाच्या साम्राज्यात संकल्पाचं बीजारोपण करतात. संकल्प कर. विकल्पाच्या साम्राज्यात संकल्पाचं बीजारोपण करतात आणि संकल्पाला निर्विकल्पाची बीज लावतात, फळं लावतात. है ना? निर्विकल्पाची. इथे विकल्पच नाही. मी कोणाचं काय करतो आणि कोण माझ्यासाठी काय करतो ही भाषा संपते. कारण त्याला माहित असतं सामान्य माणूस हा मनुष्याची सेवा करताना, मनुष्याचं कार्य करताना, मनुष्यासाठी काम करताना मी माणसासाठी काही करतो असा समजतो. आणि काका माऊलींसारखे सद्गुरु संत हे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत म्हणून आपल्यासाठी अपरंपार सारं काही करत जातात. हा फरक आहे त्यांच्या आपल्यामध्ये. आणि म्हणून ऋणानुबंधाच्या नात्यातून भावबंधाच्या नात्यात नेणं हे सद्गुरूंचं काम आहे. आणि तेवढ्यासाठी सद्गुरूंच्या अंगणामध्ये पाऊल टाकावं लागतं. समजून घ्यावं. अत्यंत समजदार व्यक्तीची आवश्यकता मनुष्याच्या प्रपंचात नाही. बायको बयाड असते, माणूस शहाणा असतो, तो म्हणतो ही कटकट करते. कंपनीमध्ये सुद्धा बॉस आणि कर्मचारी त्यांचे आपले चालूच राहतात, स्ट्राईक, धमक धमक. समजदारीची गरज आहे सद्गुरूच्या अंगणात. विश्वस्तांचे भांडणं असतात. मी बसलो असताना त्यांनी मला हात धरून उठवलं, त्यामुळे तो नाही त्यांना जेवायला बसू दे, म्हणजे आम्ही काय असेच आहो काय? अरे इथे तर जग विसर. का नाही समजत की सद्गुरूंनीच प्रेरणा दिली त्याला की मला उठवा. सद्गुरूच्या अंगणात त्यांच्या संकल्प, त्यांच्या मनात जे असेल तेच घडते. हा जर माझा भाव असेल तर तिथला अपमान सुद्धा सद्गुरूंनी केलेला प्रसाद आहे, दिलेला. ही समजदारी आहे. त्यामुळे समजदार व्यक्तीची आवश्यकता ही सद्गुरूच्या प्रांगणात आहे. कारण समजदारीतून सद्गुरूंचं आकलन होतं. सद्गुरूंना कोण आवडतो? तो समजदार व्यक्ती आवडतो. जिथे समज नसेल त्याला सद्गुरूंच्या अंगणात तात्विक स्थान मिळेल, पण अंतःकरणात तर मिळू शकत नाही. सद्गुरू काय करतात? सद्गुरू हे विकल्पाच्या म्हणजे प्रपंचाच्या वैकल्पिक साम्राज्यात संकल्पाच्या बीजांचं रोपण करतात. अनुग्रह घेतो ना आपण, आम्हाला मंत्र द्या, अनुग्रह द्या, ते देतात. सांगतात तू करत जा, रोज इतका जप करत जा, रोज अमुक करत जा, रोज अमुक करत जा. मध्ये मध्ये भेटले की आणखीन त्याला काय टुमणं लावतात आमच्या मागे, घेतला कशाला अनुग्रह? हे करत जा, ते करत जा, ते करत जा. हा संकल्प करता करता संकल्पाचं बीजारोपण ते केल्यानंतर त्याला हळूहळू संकल्प विकल्प घट फोडावा. एका ह्याच्यात अभंगात सांगितलं आहे. तिथे निर्विकल्पाची फळं लावतात. निरपेक्ष, अपेक्षाच नाही. कशासाठी सद्गुरूकडे जातो हे कळत नाही. त्या उद्धवाला सांगितलं होतं की आमच्या गोपी मूर्ख नाहीत. भगवान गोपालकृष्ण सांगतात उद्धवाला की जा, तुला त्या मूर्ख वाटतात, तुला वाटतं की त्यांनी गुरुचरित्राचे पारायण केले नाही. तेव्हा नव्हतंच गुरुचरित्र. त्यावेळेस आजकाल असतं ना, गुरुचरित्र नाही वाचलं, मूर्ख आहेस तू. तमुक नाही केला, मूर्ख आहेस तू. अरे बाबा मला काहीच नाही येत, मला फक्त माझे सद्गुरू सांगतात तेवढंच येते. ते म्हणतात दगडावर पाणी टाकत जा, मी दगडावर टाकतो. दगडावर डोकं आपटत जा, डोकं आपटे. त्यांनी सांगितलं ना, संपला विषय.
तर सद्गुरूंकडे जाणे नव्हे. मी कसा जातो मला कळत नाही, का जातो हेही कळत नाही, तिथे काय होतं हेही उमजत नाही. फक्त मी सादर होतो, पुढे जे जे आहे ते घडत जाते. हे सद्गुरूच्या अंगणाचं वैशिष्ट्य आहे. आम्ही त्या सद्गुरूच्या अंगणामध्ये सादर व्हायचं असतं. नाथजी यावे समयाला सादर व्हावे. काय घडायचं आमच्या जीवनात ते ठरवते. त्यामुळे हे एक निराळ साम्राज्य आहे. इथे खूप समज लागते. 4-2 ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहे ना त्या. आता मी जात असतो इकडे तिकडे तर ते सिलेबस आहेत त्याचे. कीर्तनकार, पाठशाळा, कीर्तन शिकण्याचं कॉलेज. अरे कीर्तन ही भक्ती आहे. कॉलेजमधून केव्हापासून शिकायला लागले. सद्गुरूंचे आश्रम ओच पाडायचे काय. कीर्तनाचे कॉलेज, वारकरी शिक्षण संस्थेचे कॉलेज, वेदांचे कॉलेज. आत्मानुभूतीचा प्रत्यय हा सद्गुरूंच्या कृपा स्पर्शाशिवाय येत नाही. 365 ओव्या पाठ केल्या, 52 अभंग पाठ केले, गुरुचरित्राच्या 235 ओव्या पाठ केल्या, भागवताचे आणखीन काय 300 श्लोक पाठ केले. विद्वान आहेत, वचन करतात, कीर्तन करतात. कर बापा. कशासाठी सद्गुरूकडे जायचं. एकच काम आहे. सद्गुरू हे ऋणानुबंधाच्या नात्यांमधून भावबंधाच्या नात्यात आम्हाला नेतात. भाव तिथे देव आहे, ऋण तिथे पुनर्जन्म आहे. तो नको. भावे विण भक्ती. भावच नाही. म्हणून सद्गुरूंचं आणि आपलं नातं हे भावबंधाचं नातं आहे, ऋणानुबंधाचं नाही. तिथे देह ओवाळून टाकायचा आहे. सामान्य चांदीची निरांजन आहे. खामगावमध्ये सगळ्यांजवळ चांदीच चांदी असते. जहांगीर आम्हाला वाटते खामगावचे लोक खूप श्रीमंत. आता काका मावली असल्यामुळे श्रीमंतच आहे. पण ती कोणती निरांजन आहे. निरंजन स्थिती ही निरांजनी असावी की माझ्या मनामध्ये संकल्पाचाही वारा नाही आणि विकल्पाची काजळी धरेल अशी काळीकुट्ट हृदयाला करणारी माझी निरांजन, माझी आत्मज्योत स्वच्छ आहे. मला सद्गुरूंना काही मागायचं नाही. सद्गुरूंना मी देऊ शकतो किंवा काय दिलं पाहिजे याचा विचार करायचा नाही, कारण मी कोण देणार. किती सरळ आहे. समज लागते. बापाची सेवा करणं सोपं आहे. बाबा पाणी पाहिजे, बाबा पाय दुखले का दाबून देऊ का, बाबा डोकं दुखतं का, बाबा तुमचं काही काम असेल तर मला सांगा. नाही रे बाळा, हो रे बाळा आज. हे दोनच उत्तर असतं. करत जातो आपण. दिसायला साधं सोपं आहे. काय तर कधी त्यांचे पाय दुखले तर मुक कर. बाबा ऑफिसला चालले, पूर्वी त्यांची सायकल पुसून दे, आज गाडी पुस. दिसायला साध्या सोप्या गोष्टी आहेत, परंतु असायला त्या अत्यंत गहन गोष्टी आहे. दिसायला साधेपण पण असायला गहन. दिसायला विशेष काही धडपड जिथे असते तिथे असायला गहनता मुळीच नसते. येथे गहनाची विवरे चालून ओलांडावी सादरे. काय म्हणतात हे ओळखून घ्यावं की एकेका शब्दाचा भाव काय, संत कसे सांगतात. त्यामुळे अत्यंत समजदार व्यक्तीची गरज सद्गुरूच्या प्रांगणात आहे. हजारो येतात आणि एकच नरेंद्र विवेकानंद होऊन जातो. समज नाही. म्हणतो त्या वारुताई ताई महाराज बडोदेकर आता नाही आहेत त्या गेल्या 1965 मध्ये. दृष्ट काय काढता, कसली दृष्ट काढता. दृष्ट उतरावी गोविंदावरून, दृष्ट उतरावी
माधवावरून पुढे काय म्हणतात, नाशवंत देह टाका वाळून. काय हे मिरच्या, केस, धान्य, आयुष्यातलं जन्मोजन्मी जमा केलेलं पाप झाडून देण्याचं सामर्थ्य नरदेहामध्ये आहे. नरदेहाची झाडणी तुकोबा महाराज, नरदेहाची झाडणी. की जन्मजन्मी केलेलं पाप, हे पाप नाहीस करण्यासाठी केवळ हा नरजन्म आहे. हरेर्नाम एव हरेर्नाम एव हरेर्नाम एव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. या कलियुगामध्ये भगवंताच्या नामस्मरणाचंच एक मात्र साधन असं आहे की जे जन्मोजन्मीच्या पापातला हरिउच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्र. आणि ते नाम घेण्याचं कार्य फक्त नरदेहातच होते. एक कोणताही प्राणी दाखवून द्यावा, गाय कृष्ण कृष्ण म्हणत नाही, बैल राम राम म्हणत नाही, साप दत्त दत्त म्हणत नाही. ते भाग्य क्वचित एखादा मिठ्ठू त्याला शिकवलं घरातलं तर राम राम म्हणेल, उद्धरून जाईल तो. उलटा पेला झाकून द्या त्याच्या. तर ते फक्त या नरजन्मात. आणि सद्गुरू काय देतात तर फक्त नामच देतात. आठवा, ज्यांचे ज्यांचे सद्गुरू ज्यांनी केले आहेत त्याने ना मला दुपट्टा दिला, ही वस्तू मला दिली, अजूनही जपून ठेवली. अरे नाम दिलं ते अडगळीत टाकलं, त्याचं काय मूर्ख. समज लागते, ती समज लागते. म्हणून सद्गुरूच्या साम्राज्यामध्ये ऋणानुबंधाचं, विकल्पाचं जाळं आम्ही घेऊन जातो आणि सद्गुरूकडून अपेक्षा करतो की तुमच्या कृपेच्या अंगणातून आम्हाला जे विषय विकार वासना अभिलाष आहेत त्याची मासोळी लागू दे, आम्ही घरी जाऊन खातो. सद्गुरूच्या अंगणामध्ये त्याची अपेक्षा करायला जाणं हे किती मोठं पाप आहे. तर समजून घ्यावं की सद्गुरूच्या भाव साम्राज्यात, कृपा सागरात आम्ही काय मागायला जावं याची समज असावी. ते महत्वाचं आहे, ते महत्वाचं आहे. हा, ती फारच शिष्ट आहे. पहा ना, मागच्या वर्षी ओवाळायला होती, याही वर्षी आहे. आता मला माहित आहे सर्वत्र काय असते, है ना. बरेचदा असते, समोर समोर करते, समोर समोर करतो. त्याच्यासाठी आपण इथे आलो का? नाही आलो. माझ्या सद्गुरूच्या इच्छेशिवाय इथे काही घडत नाही. आपण आपला भाव स्थिर करावा. सद्गुरू फाटकातून सुद्धा आपल्याला हळूच हृदयातून उचलतील आणि कुठे घेऊन जातील सांगता येत नाही. ओवाळणारा ओवाळतच राहतो. एक मी उदाहरण सांगितलं, मला माहित नाही बरं, गंमत केली, मला काहीच माहिती नाही. इथे सगळं छान आहेत, चांगले आहेत, मला विश्वास आहे, मला काकांनी सांगून ठेवलं आहे, छान आहेत, छान आहेत. पण ते कशासाठी यायचं हा भाग महत्वाचा आहे. तुम्ही इथे दोष पाहायला येत नाही. प्रत्युत्तम प्रश्रयणाभिवादनम विधीयते ज्ञानमिथ सुमध्यमे. हे बघ पार्वती, शंकर पार्वतीला सांगतात श्रीमद भागवतामध्ये, तू एक चूक फार खराब केली. भगवान रामचंद्र ज्या वेळेला वनवासामध्ये चालले आणि सीतामाईचं हरण झाल्यावर ते रडतायत. मी पाहिलं खाली आणि मला माझे सद्गुरू राम दिसल्यानंतर मी हात जोडला. तू मला प्रश्न विचारला होता की तुम्ही कोणाला हात जोडता. मी म्हंटल माझे सद्गुरू चालले, मला पण दाखवा. मी तुला बोट दाखवलं, ते बघ. तुला ते रडताना दिसले. तू म्हणालीस ते सद्गुरू आहे, मग यांना सुखदुःखाच्या पलीकडे असायला पाहिजे. सुखदुःख समीकृत्वा लाभा लाभो जया जय. मी रडतात काय कारण? अगं म्हणे सीतामाईचं हरण झालं, ती नेली कोणीतरी. तर मग काय म्हणे,
यदृच्छा प्रारब्ध. म्हणे एवढे मोठे अवतार तुमचे सद्गुरु पत्नी दिसत नाही म्हणून रडतात, हे काय तुमचा उद्धार करणार? तू विकल्प आणला होतास. ती चूक इतकी मोठी केली की भगवान रामचंद्रांचा अनुग्रह हा शंकरांना झाला, पण शंकरांच्या मनात नव्हतं, त्यामुळे पार्वतीला भगवान रामचंद्रांचा अनुग्रह नाही मिळाला. छोटासा विकल्प आपल्या सद्गुरूंबद्दल, सद्गुरूच्या अंगणात, सद्गुरूंच्या साम्राज्यात वावरणाऱ्या गुरुभक्तांमध्ये आला तर त्याची शिक्षा जबरदस्त आहे. लक्षात ठेवावं. समाधी ही निर्विकल्प समाधी श्रेष्ठ आहे. ते विकल्प नको. नुसता विकल्प आणणार या प्रसादाने काय लेकरं होणार आहेत का? ज्या वेळेला यज्ञकुंडातून पायसाचा प्रसाद निघाला, रामायणात वाचतो ना आपण, कैकेयीच्या हातात ठेवला, विकल्प आला. प्रलय भयंकर विकल्प जाणा नरजन्मी साचा, गुरु अवमाने खार पळविते प्रसाद कैकेयीचा. गेला ना प्रसाद, घेऊन गेला. सद्गुरु हे विकल्पाच्या, मी सांगितलं, विकल्पाच्या साम्राज्यात संकल्पाची बीज टाकतात आणि निर्विकल्पाची फळं लावतात. म्हणून पार्वते, पुन्हा ही चूक करू नकोस. प्रत्युद्गम प्रश्रणाभिवादनम. प्रत्येक पाऊल टाकताना ध्यानात ठेव, विधीयते ज्ञानमिथ सुमध्यमे. तिला सुमध्यमा म्हणजे पार्वतीला विशेषण दिलाय. पुढे काय म्हणतात? जिथे कुठे गोपनीय ज्ञान असेल तिथे शिव पार्वती संवाद. गुरुगीता पहा, शिव पार्वती संवाद आहे. शिव पार्वती, पार्वती एवढं गोपनीय विचारतेच का? आजकालच्या लोकांना गरम गरम पोळ्या रोज जर तुम्हाला असं बसवून वाढायला लागली तर समजून घ्या गडबड आहे. ही काहीतरी विचारणार आहे का हो? 2-4 दिवस नाही पण 5-4 मनासारखं मिळत गेलं म्हणजे विचारच. तिथं तसंच आहे का हो? काय झालं हो? ऑफिस मध्ये याच्या टेबलाच्या बाजूला कोणाचा टेबल आहे, आज साहेबांनी काय म्हटलं, इन्क्रीमेंट मिळालं की नाही, प्रमोशन झालं की नाही, काय घडलं, हे त्या माणसाला डायरेक्ट त्या गृहिणीला माहित असते. गरम पोळ्या गोपनीय. प्राज्ञै परस्मै पुरुषाय चेतसा गुहाशयायै वनदेह मानिने. प्रज्ञावान पुरुष, ज्याला भाव आकलन झालाय, ज्याला कळतं कुठून काय वेचावं, अशा समजदार पुरुषाचं एक लक्षण आहे. तो काय करतो? गुहाशयायै वनदेह मानिने. कुणालाही नमस्कार करताना, पाहताना, बोलताना, त्याच्याशी संबंध ठेवताना मी माणसाशी संबंध ठेवतो असा तो माणूस नाही समजत. तो काय करतो? गुहाशयायै, हृदयाच्या गाभाऱ्यात, गुहेत जो शयन करणारा परमात्मा आहे की याच्या ठाईचं चैतन्य ते माझ्या सद्गुरूचं स्वरूप आहे. न देह मानिने. तो स्त्री आहे की पुरुष आहे, त्याचं पद कोणतं आहे, माणूस म्हणून मी त्याच्याकडे निदान सद्गुरूच्या साम्राज्यात तरी पाहणार नाही, कारण ते मोठं पाप आहे. पार्वती, तू हेच पाप केलं होतं. इतकं मोठं सगळं. किती समज असली पाहिजे सद्गुरूच्या अंगणामध्ये वावरताना. आम्ही कशासाठी येतो? त्या 2 पावलांसाठी येतो. ते पावलं सोडून आम्हाला इतर दिसूच कसं शकते? समज नाही. आणि मग अशा नासमज व्यक्तीला ज्ञान सद्गुरू कसे देतील? सद्गुरू तर ज्ञान देणारी मूर्ती आहे. केवलम ज्ञानमूर्तीम ब्रह्मानंदम परमसुखदम. केवलम ज्ञान द्वंद्वातीतम. आम्ही सतत दोलायमान स्थितीत असतो, कारण संकल्प विकल्पाच्या. बरेच लोक असतात ना, त्यांनी करून घेतलं, अरे बापरे, त्यांच्या चेहऱ्यावर पाहिलं म्हणतं असं वाटतं याच्या इतकं गुरुभक्त कोणीच नाही. त्यांनी करून घेतलं त्यांच्या इच्छेने, त्यांचं तुझं काय? त्यांचं तर ते बरोबरच करतात, तू सांगतो काय? त्यांनी करून घेतलं तेच करून घेतात, पिंपळाचं पान नाही आलं. तुझं कसं? ठराविक शब्द वापरले म्हणजे भक्तीच्या साम्राज्यात खूप मान सन्मान भेटतो, त्याच्या या किल्ल्या आहेत.
लक्षात ठेवावं. सद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अहंकाराचा वारा नाही, काय नामदेव महाराज नामा म्हणत आहे असावे कल्याण, बरोबर आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदाचा भाविकासी. अरे बाबा, तो अहंकारी होऊ देऊ नको भगवंता, बाकी काही कर. छोटे मोठे दोष चालतील, पण त्याला अहंकारी करू नको. असा निरंकारी मनुष्य मला सद्गुरुनाथा तुझ्या साम्राज्यात आहे. शरीर प्राणाची करीन कुरवंडी. कुरवंड्या ते असते पहा, मोठं असं हातात घ्यायचं, ओवाळायचं त्याला, दिवे 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 दिवे. क्षणैकन सांडी संग त्याचा, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. सद्गुरूने दिलेलं नामस्मरण, ते नाम घेत घेत हरेक जो त्या अंगणातला असेल त्याला सद्गुरूचं स्वरूप पाहत पाहत तिथला वावर आमचा करावा आणि आमच्या जीवनाची समज वाढवावी. ती अभ्यासाने येते. भगवद्गीतेमध्ये स्वाध्याय विद्या या अनेक गोष्टींना योग नाही म्हटलं, पण अभ्यास योग आहे ना. अभ्यासाला योग म्हटलाय कारण मनुष्य त्यामुळे योग्य होतो. हे लक्षात ठेवावं. ज्ञान खूप ठिकाणी इतके पुस्तक आहे. रेल्वे स्टेशनच्या स्टॉलवर जा, गॉड मेड इझी, 5 रुपयाचं पुस्तक आहे. भगवंत सहज रूप से कैसे भगवान को प्राप्त करे. पुस्तकात पुस्तकच पुस्तक, पुस्तकच पुस्तक. समोर येणार एक जीवन, एखादा पुरुष किंवा स्त्री, तो एक मोठा ग्रंथ आहे. आयुष्यभर पती पत्नी सोबत वावरतात, पण परस्परांना समजून नाही घेत. अरे जवळ असलेल्या देहरूपी जीवनरूपी पुस्तकाला वाचलंच नाही. सद्गुरूच्या जवळ इतके वर्ष आम्ही नांदतो, पण सद्गुरू नावाचा सद्ग्रंथ कधी उघडून पाहिलाच नाही. समजून घ्यावं. म्हणून भक्ती ही अत्यंत भावासोबत जोडली गेली आहे. ती ज्ञानासोबत नाही. ज्ञानभक्ती नाही आहे, बुद्धिभक्ती नाही आहे. बुद्धिभ्रम कदाचित असेल, भावभक्ती जरूर आहे. म्हणून ऋणानुबंधाच्या लौकिक अशा या रिश्त्या नात्यामधून सद्गुरू भावबंधाच्या अलौकिक अशा संबंधात नेतात. कशासाठी सद्गुरूकडे जावं समजून घ्यावं. बर चिकाटी पहा मनुष्याची. बरेचदा सद्गुरू वैकुंठाला जातात, ब्रह्मलीन होतात. मग त्यांच्या शिष्यांना वाटते आता आपण कुठेतरी जावं. ते म्हणतात की ते होते तोपर्यंत आम्ही त्यांना विचारत होतो, मनात म्हणतो ते होते त्यापर्यंत त्यांना सतावत होतो, आता ते नाहीत, दुसरे सतावा. अरे ते होते तोपर्यंत त्यांच्या हृदयात शिरण्याचा प्रयत्न कमी केला, आणि आमच्या प्रपंचात त्यांना ओढण्याचा प्रयत्न जास्त केला. फरक आहे. द्रौपदीने दिलेली हाक अध्ययन करण्यासारखी आहे. कुंतीने मारलेली हाक तीही समजून घेण्यासारखी आहे. गजेंद्राने नक्राने पाय धरल्यानंतरचा हरि उच्चारणाचा कळवळा हा वाचव म्हणून नव्हता. किती काळ असा मी या भवसागरामध्ये घालवायचा, जन्म मरणाच्या खेपा करायच्या हरी. तो भाव हाक मारण्याचा, तो समजून घेण्याचा. म्हणून सद्गुरूच्या साम्राज्याला समजून घेण्याचा तो समजदार माणसाचा भाग आहे. ती समज सद्गुरूंना मागणारा हा विरहा शिष्य असतो. आलो गुरु महाराज आलो, कॅट मध्ये ऍडमिशन. त्यांना काय करायचं आहे? AIEEEचा रिझल्ट मुलीचा लागला. अरे बाबा ठीक आहे ना बाबा. आता त्यांनी जर त्याच्यात इंटरेस्ट घेतला नाही तर तो म्हणता पुढे येणारच नाही. चला त्यालाही म्हणा हो का, फारच छान, घे पेढा. भाऊ आमच्याशी किती छान वागतात. ते म्हणतात देवा याला सुबुद्धी देणं. ते तिकडे प्रार्थना करत असतात.
सद्गुरूच्या समोर सादर होण्याची तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. जिज्ञासू व्यक्तीला जिज्ञासू वृत्तीचा सत्शिष्य सद्गुरूंना जास्त आवडतो. अज्ञानाचा नाश आणि विशिष्ट प्रकारचं तत्वज्ञान धरून त्याला जगण्याची धडपड, यासाठी जो प्रश्न उपस्थित होतो त्याला जिज्ञासा असं म्हटलंय. जिज्ञासा या शब्दाचा अर्थ विशिष्ट आहे. हा, शंका त्यातूनही प्रश्न असतात, पण जिज्ञासेचे प्रश्न विशेष तत्वाला धरून जीवन जगण्यासाठी जे प्रश्न समोर येतात तिथे जिज्ञासा निर्माण होते. जिज्ञासू भक्त सद्गुरूंना जास्त आवडतो. प्रपंचातल्या अनेक सुख आणि उपभोगांना धरून नाना प्रकारच्या शंकांनी भीतीने ग्रस्त झालेलं मन शंका सद्गुरूकडे घेऊन जाते. त्यासाठी सद्गुरू नाही, योगींद्र विद्यम भवरोग वैद्यम. आम्ही भवरोगाच्याच अनेक रोगांना आमच्या जीवनात नांदायला मिळावं म्हणून सद्गुरूकडे जातो. फ्लॅट नाही झाला, गाडी नाही झाली, प्रमोशन नाही झालं, तब्येत बरोबर नाही झाली, पोरीचं लग्न नाही झालं, फालतू प्रश्न. अमृतानुभव, सद्गुरूचा अनुभव अमृतानुभव आहे. ते अमृताचं चालतं बोलतं स्वरूप आहे. जर्मनचं ढोबर घेऊन आम्ही ताकाच्या अपेक्षेने त्यांच्याकडे जातो. कशासाठी जायचं? दिसायला तर ते काय नाही, धोतर असतं कधी, पैजामा काय, धोतर शर्ट, साधा देह तसाच काय तो. आम्ही त्यात काय पाहतो हा आमचा प्रश्न आहे. म्हणून ती बुद्धी, ती समज, तो भाव हा आणावाच लागतो आणि तो मागावाच लागतो. असंख्य लोक पारायण करतात, एक पारायण दुसरं पारायण, अरे बाप्पा 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 मॅरेथॉन. पण भाव नाही बदलत, जीवनाचा नाही बदलत. ते करू नये असं नाही आहे, परंतु त्यात काय आहे यात शिरण्यासाठी ते करायचं असतं. कधीतरी ती नशा जीवनामध्ये यावी. या माणूस तर काय काय नशेसाठी खात नाही. प्रपंचाची नशा नाही, इतर नशांमध्ये आणि सद्गुरूंच्या नशेमध्ये फरक नाही का? सद्गुरूंच्या भावबंधाची नशा. सद्गुरू मनोहरनाथ महाराजांचं एक पद आहे, जगतातील सर्व नशा चढती अन उतरती, सद्गुरु प्रेमाची नशा चढती तर राही गती, काही न धिक्कारणे काही न मागणे, तया पैल उभा सद्गुरुनाथ प्रेमेत आहे पाहूया, सगुणाच्या निर्गुणाच्या पलीकडे जाऊया. या पहिलं इथून तिथे जायचं. कलियुगाच्या आधी द्वापार युग का होतं? दो पार. त्यांना माहित होतं भगवान गोपालकृष्णांना की या इकडून प्रपंचातून परमार्थात भवसागरातला डोह या पार आहे आणि आनंदाचा डोह तिकडे आहे. या डोहातून आनंदाची डोही, आनंद तरंग, तिकडे मला जायचं आहे. म्हणून श्रीमद भागवत छान सांगते, नशाच पाहिजे ना. कशी नशा पाहिजे? देहंच नश्वरमवस्थितम उत्थितम वा विद्धो न पश्यति यतो ध्यगमस्वरूपम. हा देह असला काय नसला काय, आज आहे उद्या नाही, त्याच्यासाठी काय मागायचं? जे शाश्वत राहणार आहे त्याच्यासाठी मागू. मी आहे आणि सद्गुरू पण आहे. सद्गुरूंचा देह आज आहे उद्या नाही, माझाही देह आज आहे उद्या नाही, मग मागतो मी कशासाठी? इथल्या बसलेल्या सगळ्यांनी आपण सांगा बरं की आज मी देशपांड्याच्या घरातली सून आहे किंवा मी कुलकर्ण्याच्या घरातला बाप आहे. मागच्या जन्मी मी त्याच देशपांड्याच्या घरात होती काय? मुळीच नव्हती. तूही मुळीच नव्हता. नाही, अंगावर लायसा आहे म्हणे हा मागचा आलाय, याचेच कॅल्क्युलेशन आहे. अंगावर लायसा आहे तर तो तिकडून आहे, धमुक आहे तर तो तिकडून आहे. आपण सद्गुरूच्या घरातले होतो, सद्गुरूच्या पर्यंत आलो, पुन्हा कुठेतरी जाऊ, त्यांना कळवळ येईल, पुन्हा ते आणतील, पुन्हा आपल्या जवळ आणतील. देह आहे, देह नाही, देह जाओ अथवा राहो, सरळ तर म्हणतात संत. पांडुरंगी तुट भाव
नाही का? देहांच नश्वर अवस्थितम उत्थितम वा सिद्धो न पश्यती येतो धगमत स्वरूपम. हे जे सिद्ध आहेत ती मात्र अशी माणसं किंवा ते स्वरूप सिद्धो न पश्यती येतो धगमत स्वरूपम. दैवाने मला काय दिलं, दैवाने मला काय नाही दिलं, आमच्याच नशिबात असं का, त्यांच्या नशिबात ते का नाही. दैवादपेतम उत दैव वशादपेतम. पण भगवंता कसं ठेवायचं तू मला. वासो यथा परिकृतम मदिरा मदांधा. है ना? समजा इथून आपण अमृतनगरात आलो आणि तिथं कोणीतरी पडला नालीच्या काठी. त्याचं घड्याळ कोणी काढते, कोणी कपडे काढून देते, कोणी मोबाईल काढून देतो. त्याला काही समजत नाही कारण तो त्या नशेत आहे ना. ती सामान्य नशा आहे. जगतातील सर्व नशा चढती उतरते. पण निर्विकल्प अशा भावसाधनेत रमलेला सद्गुरूचा सत्शिष्य तो त्याला देहाचा ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी माझा. तो त्या कधी रमलेलाच नसतो. तो त्या देहातीत अवस्थेत सद्गुरू नाही देह म्हणून पाहत नाही. सद्गुरूच्या अंगणामध्ये काम करणाऱ्या सद्गुरू भक्तांना देह म्हणून पाहत नाही आणि स्वतःकडे देह म्हणून पाहत नाही. म्हणून त्याला देहच नाही तर कपडे कुठून आले, कपडेच नाही, देह नाही तर मग घड्याळ कुठून आलं, मग मोबाईल कुठून आला, हा प्रश्नच नाही. परंतु उपमा दिली आहे की जसं त्या नशेत असणाऱ्या मनुष्याला आपला मोबाईल आहे का नाही आहे, कपडे आहे की नाही आहे, चप्पल आहे की नाही आहे, अशी अवस्था होते. तसंच सद्गुरु प्रेमाची भगवत भक्तीची नशा ज्याला आहे त्याला मला देह आहे की नाही तो त्याच्याही पलीकडे जातो. म्हणून सद्गुरु ऋणानुबंधाच्या नात्यातून भावबंधाच्या नात्यात नेतात. विकल्पाच्या साम्राज्यात संकल्पाचे बीजारोपण करतात आणि निर्विकल्पाची भर लावतात. आपण येतो त्यासाठी. पण उद्देश हा ठरलेला असावा. उद्देश शब्दामध्ये उद आहे. उद म्हणजे वरती, जमिनीपासून वर, पावित्र्याकडे उद्वर्तन करतो है ना. सचेतपणाकडे उद्घोष करतो. जीवनामध्ये उद्देश असावा. आम्ही लहानपणी एक गाणं म्हणत असतो, इस महान उद्देश प्राप्तीत लगे भले जीवन सारा, एक जन्म क्या बार बार हो इसी हेतु जीवन धारा. कशासाठी हा सगळा? पैसे वाया जातात नाही तर महादेव किंवा उत्सव प्रसंग नाही का, खटपट. एक अवतार आपल्यासाठी येतात उद्धार करण्यासाठी. उपयोग त्यांचा काय करतो? समजदारीची गरज आहे. कोणत्या बापाला समजदार लेकरू आवडत नाही सांगा बरं? कोणत्या साहेबांना समजदार स्टाफ आवडत नाही सांगा बरं? सद्गुरूंना समजदार लेकर नाही आवडत का? साध्या साध्या गोष्टी आहेत. ती समज या पारमार्थिक क्षेत्रातली आमची वाढली पाहिजे. सद्गुरूंच्या गरजा खूप असतात. अनेकदा स्त्रिया काय करतात, अहो म्हणे यांनी अनुग्रह घ्यावा अशी आमची खूप इच्छा आहे. बरोबर, चांगली इच्छा आहे. पण ते म्हणतात थांबवा, काही वर्ष थांब, अंडर टेस्टिंग ठेवून झाला का थांबा? कशासाठी थांबायचं? कारण तो ME MBA झाला असतो, त्याचे काही आपले डोक्यामध्ये विषय असतात. भारत तर असा आहे, एखाद्या दगडाला अंतरंगीचा भाव आला की हा हनुमंतासारखा आहे. आणि शनिवारी त्याला जर शेंदूर लावला, कळवळून प्रार्थना केली, हे मारुते, अनुभव आल्याशिवाय राहत नाही. भावच नाहीये. तर बुद्धीचं काम भक्तीच्या प्रांगणात चालत नाही. तिथे बुद्धी विसरून जावं लागते.
देह विसरून जावं लागतं. मी गोरा आहे की काळा आहे. पुष्कळ लोक म्हणतात ना, काय तेजस्वी आहे. हो, त्यांच्या डोक्यामध्ये तेजस्विता म्हणजे कशी असते की गोरप्पान, एअर कंडिशन मध्ये बसू द्या, बाहेर कोणते कष्टाचे काम करू नका, तसाच दिसतो माणूस. काय तेजस्वी आहे. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, किती कष्ट जीवाला, किती कष्ट. संत सत्पुरुषांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की हे जीवन कसं आहे. तो पुण्य प्रवाह खडकावर आपटत छोटासा मार्ग करून घेतो. काठावर जो आला त्याला तृषार्थ, त्याला संतुष्ट करत जातो. असं सद्गुरूंचं, संतांचं जीवन असतं. तेजस्वी कशाला म्हणायचं आम्हाला नाही कळत. काया वाचा बोलवणे दी बरळ, तिला मोठं संतुलित ठेवावं लागते. आणि म्हणून सद्गुरूच्या अंगणात ज्याचं काम नाही त्याची यादी, कायेन वाचा मनसेंद्रिय इंद्रिय बुद्ध्यात्मनावा प्रकृती, हे स्वभावांचे निर्णय स्वभावात. म्हणून बाबा भगवंता, तुझ्या माझ्यामध्ये या सगळ्या लोकांना वावरून नको देऊ. हे काय आणतील माझ्या जीवनात आणि तुझ्यापासून दूर करतील सांगता येत नाही. त्यामुळे करो मी यत् सकलम परस्मै, मी करतो अशा भावनेतून जे जे काही माझ्या जीवनात अहंकाराला जन्म देणार होईल, नारायणाय ती समर्पयामी, माझ्याजवळ ठेवू नकोस. तर किती मोठा विचार या सगळ्या गोष्टी मांडताना आमच्या पूर्वजांनी करून ठेवल्या. सद्गुरूंचं काय, ते तर निर्गुण सगुण सगळ्याच अवस्थेत वावरतात. त्याच्या हातचा खेळ आहे. निर्गुणाच्या भेटी आलो सगुणा संगे तव झालो प्रसंगे गुणातीत. गुरकुंभार संत, केवढ्या अनुभूतीच्या गोष्टी आहेत त्या. म्हणून सद्गुरूंना भक्त म्हणून, सत्शिष्य म्हणून जीवनाची समज मागावी आणि ती समज धरून धरून त्यांच्या प्रांगणात जो पाऊल टाकतो त्याला कळतही नाही की त्यांच्या अंगणात केव्हा आलो, त्यांच्या हृदयात केव्हा जाऊन बसलो. कळत सुद्धा नाही. तर हे आहे सद्गुरूंच्या पायी समर्पित व्हायला जो जातो त्याच्या जीवनाचं फलित. हेच आहे की सद्गुरू त्याला काय करतात, भावबंधनात टाकतात. मग तो जवळ असला काय, दूर असला काय. मग त्या साम्राज्यात नाही का अर्जुन नाही का किती काळ जवळ होता आणि उद्धव किती काळ जवळ होता आपल्याला माहिती आहे. अर्जुनाला इतकं सान्निध्य नाही लागलं. प्रसंगोपात भगवान गोपाल कृष्ण आणि अर्जुन सोबत सोबत राहत गेले. आपल्याला माहित आहे किती. उद्धव जवळ होता, कचेरी तिकडे तिकडे सर्वत्र सल्ला मसलत फारच होत ते. अवतार समाप्तीच्या वेळेला भगवान गोपाल कृष्ण म्हणतात, अर्जुना आता हे जे सगळं साम्राज्य आहे इकडचं तिकडचं, हे जे सगळं आहे तू सांभाळ माझं. उद्धवा तू बद्रिकाश्रमात चालला. अरे वा रे वा, आयुष्यभर मी जवळ होतो, मला तिकडे पाठवलं, त्याला जवळ बोलावलं. काय जवळ काय दूर, भगवान गोपाल कृष्ण इतके सुंदर समजावून सांगतात. अरे देहाचा विचार आम्ही कधी केला, कोण जवळ कोण दूर, तुम्ही दोघंही नित्य माझ्या जवळ आणि मी नित्य तुमच्या जवळ. हा सगळा भावाचा प्रश्न आहे. यद्यद्भाव संचरते, ज्या ज्या वेळेला भाव संचार होतो भावाचा भक्ताच्या हृदयामध्ये, त्याचा वेळेला तो कुठेही असो, देव कुठेही असो आणि हा कुठेही असो. आता लौकिक विचार झाला, पारलौकिक दृष्ट्या देव तिथेच असतो आणि तोही तिथेच असतो. फक्त हृदयातल्या भावाचा प्रश्न आहे. मोबाईल निघाले, आता आम्ही येत होतो, आता
आणखी वेगळ्या भावनेतून प्रश्न होते, कुठे आहेत, कुठं आहे, ही वेगळी गोष्ट आहे समजा. परंतु हे नसताना, काही कारण नसताना कुठं आहे, काही झालं घरात, थोडस पडला, फ्रॅक्चर झालं, फोन करतो, काका असं असं घडलं, अरे तू देवाजवळ निरांजन लाव, कळवळून सांग काका असं झालं, कळत नाही का, नाही का. नव्हतं तर काय करत होतो आपण, तेव्हा अनुभव पण येत होते. आता काय येत नाही, कारण जसा मोबाईल आला तसा हृदयातला आर्तनाद संपला. नवीन सगळं स्वीकारताना जुना देह किती बदलला ना तरी आत्मा तोच राहणार आहे. घरांचे आकार, कन्स्ट्रक्शनचे मॉड्यूल, वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे धाटणी आणि पदार्थ जरी आले तरी घरातला माणूस तोच आहे, ते नाही बदलत. हे सगळं समजून घ्यावं, तर मग त्यातला जो आनंद येतो तो काही निराळा असतो. सद्गुरूंच्या परिपूर्ण कृपेची पहिली प्रचिती म्हणजे नैसर्गिकरित्या अनैसर्गिकरित्या कसाही मृत्यू मनुष्याला स्वतः ओढवून न घेतलेल्या पद्धतीचा असो, तो त्याही क्षणाला भगवंताच्या सद्गुरूंच्या आठवणीत असतो आणि देह जावो अथवा राहो अशा पद्धतीने निर्भय असतो. आणि ती संपूर्ण शक्ती फक्त भावधारणेमुळे आहे. अंतरंगीचा भाव हा अत्यंत महत्वाचा सद्गुरूंच्या साम्राज्यात. ते आहेत की नाही, काल होते आज नाहीत, असे नाही आहे शब्द नस आहे, करीचा अनुमाना. की ते नाहीत की ते आहेत. ते तुकोबाराय म्हणतात ना, विठ्ठलाच्या मूर्तीला, विठ्ठलाच्या विग्रहा मूर्ती जे समजती तयाच्या मुखी तेवढं किडे पडो. पंढरपूरला गेले, विठोबाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं, मूर्ती समजतो ते सावळे सुंदर रूप मनोहर, ते ब्रह्मा आहे, ते साक्षात ब्रह्मा आहे. आणि मूर्तीची स्थापना आहे आज. बरं ठीक आहे, घरामध्ये टीव्हीची असते, न्हाणीत वॉशिंग मशीनची असते, आज गावघरात मूर्तीची स्थापना आहे. शब्द ठीक आहे, पण त्या शब्दांचं असं नको की हृदयातला भाव माझा डिस्टर्ब होईल. सगळं डिस्टर्ब झालं तर चालते, पण अंतःकरणाचा भाव डिस्टर्ब झाला तर शिष्य काय, भक्त काय, देव काय, कुठलाच उरत नाही. सर्वात मोठी स्टेट आहे ती. ते समजून घेतलं पाहिजे. खूप ज्ञान, किती वाचन केलं, किती ओळ्या पाठ आहे, किती ढमुक हे आहे, काही गरज नाही, कशाचीच आवश्यकता नाही. त्या पायी डोकं ठेवावं, ते जे या डोक्यात घालतील तसं तसं घडत जाईल. अगदी अशी अवस्था आहे. म्हणजे पुष्कळदा वाटते की एखादा मूर्ख बावळट जगातला सर्वात कोण असेल हा तुमच्या समोर बसलेला आहे. काही समजत नाही, काहीच नाही. परंतु जे काही घडतं, जे काही होत असेल तर त्याचं तो जाणे, काय घडलेलं आहे. आपण प्रत्येक जीवनातल्या आपल्या घटनेला साक्षीभाव होऊन पाहावं, सादर होत राहावं. तो क्षण जो आहे, तो क्षण आपण साजरे करत नाही, आपले सद्गुरू साजरे करत राहतात. उत्सव ही वर्षातनं 4-5 वेळेला करण्याची गोष्ट नाही. प्रत्येक क्षण हा जर सद्गुरूच्या हवाली झालेला असेल तर आमच्या जीवनातला प्रत्येक क्षण हा उत्सव आहे. जीवनातल्या पापनाशनाची प्रत्येक क्षणाची आणि श्वासाची व्यवस्था जेव्हा आम्ही लावतो त्यावेळेला प्रत्येक क्षण हा उत्सव असतो. प्रासंगिक उत्सव कोणी धरते?
प्रत्येक क्षण हा उत्सवा समान राहायला पाहिजे. तीच प्रसन्नता, तीच संलग्नता, तोच एक भाव, तेच सामरस्य, तोच अनुभव, तोच आनंद. ते महत्वाचं आहे. सद्गुरूंकडून घेण्याचे ते तर 14 विद्या 64 कलांचे अधिपती आहेत. जीवन जगण्याची कला, भिकार तोटपणा सद्गुरूंच्या दरबारात नाही. काही शिकायची गरज नाही आहे. जीवन मनुष्य काय जगून घेतो की मी असा जगेन, जीवन जगण्याची कला, मला बाकी काही म्हणायचं नाही. परंतु माझं जीवन कसं असावं हे ठरवणारा मी कोण. म्हणून सद्गुरूंचं स्थान आम्ही आमच्या जीवनात कसं घेतो, ती समज आणि तो भाव. सद्गुरूंच्या साम्राज्यात तर किती किती कसे कसे लोक असतात. त्या कामं केलेच नाही काय. गोरा कुंभार महाराजांनी बिझनेस नाही केला काय. गाडगे मडके, आता त्याला मशीन नव्हती मडके तयार करायची, त्यांनी ती वापरली असती. साचे तर होते. सावता महाराज अग्रिकल्चर इंडस्ट्रियलिस्ट नव्हते काय. सर्वोत्कृष्ट शेती सावता महाराजांची शेती. आणि म्हणा त्याचं भारदार वर्णन स्वतः ते करतात. त्यांची गाथा उघडून पहा. कबीरांनी शेले विणले नाही काय. पावरलूम कामधंदे करत नव्हते का ते. परंतु त्यांची अवस्था, हृदयाचा भाव, सद्गुरूंच्या साम्राज्यात वावरण्याची समज, ती घेण्याची आवश्यकता आमच्या जीवनात आहे निश्चित. म्हणून सद्गुरूच्या कृपेचा हा भाव सोहळा आहे. त्यामध्ये अन्य काही गोष्टी पाहायला आम्ही येऊ नये. अन्य कुठल्या गोष्टी करायलाही आम्ही येऊ नये. सद्गुरूच्या सेवेला सादर व्हायला आलेलं हे जीवन आहे. तिथे सद्गुरू जे करून घेतील त्या पद्धतीने होईल. माझ्या डोक्यात, माझ्या जीवनात या ठिकाणी तरी कुठल्याही विकल्पाला स्थान नको. आणि म्हणून ते प्रश्नच नको. पाहणती नाही. सद्गुरूंच्या हृदयाला खरा भक्त कोण. कुठलंही पाऊल टाकताना माझ्या सद्गुरूच्या चित्त संतोषाला कुठेही बाधा यायला नको, हो ही काळजी जो घेतो तो सर्वोत्तम सत्शिष्य. माझ्या सद्गुरूंना जे आवडत नाही असं क्षणभरही प्रत्येक पाऊल टाकताना जो विचार करतो, त्याला कुठल्या पद्धतीचं अनुष्ठान आणि नाना प्रकारच्या भक्तीचे प्रकार करण्याची गरजच नाही. तो सहज भक्त असतो. कुठले पाऊल टाकताना माझ्या सद्गुरूंना जे आवडत नाही आणि माझ्या सद्गुरूंच्या आनंदाला बाधा येईल असं माझ्या जीवनात घडायला नको. ही दक्षता, हीच खरी त्याची दक्षिणा आहे. 5-50 हजारांनी सद्गुरूंना काय फरक पडतो. केव्हापासून सद्गुरू 50 हजाराच्या कागदाच्या नोटेत कधीच नाही. भावश्रीमंती ही त्यांच्या घरात नांदते. रिद्धी सिद्धी चारी अंगण झाडती उच्चिष्टे काढी मुक्ती सारी. नामाचा गजर गरजे भीमातीर महिमाचा नेत्र. रिद्धी सिद्धी त्यांच्या घरी पाणी भरतात. चारी मुक्ती त्यांच्या घरच्या भक्तांचे उच्चिष्ट काढतात. त्या सद्गुरूला आम्ही काय देणार. त्यांचंच आहे म्हणून देण्याची बुद्धी ते देतात. म्हणून आम्ही टाकतो. आम्ही देणारे कोण. आणि मग अशी गंमत करत बसलो होतो आम्ही. आमचे यजमान धाराशिवकर, गंमत आहे ती. मला कोणीतरी ओळख, हे यजमान, आता मी ओळख नाही धाराशिवकर. म्हटलं आम्ही मेहमान आहोत काय. मग ते यजमान आहे. शब्द आहे, हा शब्द आहे. हृदयातला भाव काय आहे. सद्गुरूंचा आहे. सद्गुरू करून घेतात.
कुठेतरी एक भजन ऐकलं, तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान. आम्ही मेहमान आहोत, 4 दिन की जिंदगी. कायमचा यजमान तो आहे जो आला त्याला प्रभूचं स्वरूप समजून संत सत्पुरुष त्याला आपल्या मांडीवर बसवतात. निजांके बैसविती ते जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. आम्ही भूतासारखे वागतो अक्षरशः, तरी ते म्हणतात जे जे भेटे भूत ते मानिजे. भूत याचा अर्थ असा की भूतकाळाशी ज्याचा संबंध आहे, हा कसा वागला कसा नाही, पाप पुण्याच्या राशी घेऊन आला, नको नको त्या योनी भोगून आला, म्हणून प्राण्याला भूत म्हणतात. पण जेव्हा मी माणूस आहे हे विसरून तो पशुसारखा वागतो, तेव्हा त्याला नांदणारे पिशाच भूत असं म्हणतात. प्राणी मात्राला भूत का म्हणतात? याच्यासाठी म्हणतात भूतकाळाशी. भूतकाळ संपूर्णतः संपवायचा, भूत भविष्य वर्तमानाच्या चक्रातून काढून याला स्वानंदाच्या साम्राज्यामध्ये अढळ पदावर विराजमान करायचं, जिथे जन्म मृत्यूच्या खेपा नाहीत. मी तूपणाची झाली ओळवण, त्याच्यातही तो नाही. जन्ममरणाचा फेरा चुकविला, अशा ठिकाणीच नेतात. म्हणून ते त्याला म्हणतात जे जे भेटे भूत ते म्हणजे भगवंता. एकदा सद्गुरू एकनाथ महाराजांना प्रश्न विचारला होता, पाहुणे जे जे भेटे भूत ते म्हणजे भगवंत, याचा अर्थ काय? खूप सुंदर सांगितलं, त्याचा अभंगही आहे त्याच्यावर एक. असं आहे म्हणे, म्हणजे आताच्या भाषेत सांगतो मी, इंजिनिअरिंगचे पोरं असतील तर कशावर कॉन्सन्ट्रेट व्हायचं हे कळलं पाहिजे म्हणे. की कशावर लक्ष द्यावं. आलेल्या मनुष्याचा, माणसाचा, देव माणूस आणि देव माणसाचा चालता बोलता देव जर करायचा असेल तर आलेल्या कुठल्याही आणि कशाही माणसातला पहिले देव पाहायचा असतो. कारण त्याच्यामध्ये आपल्याला देव जागवायचा आहे. जी ज्योती मोठी करायची असते त्या ज्योतीवर पहिले लक्ष घालायचं असते. वाद बरोबर आहे की नाही, तेल बरोबर आहे की नाही, ती विजू द्यायची नाही आहे, वारा तिला सतातो आहे का, है ना. सुंदर समजावलं आहे त्यांनी. संत असे असतात, या पायी त्यांना उसंत नाही म्हणून ते संत आहेत. असो, श्री सद्गुरुनाथांच्या कृपेने आपण सौभाग्यशील आहोत. सद्गुरु माऊलीचं सान्निध्य आपल्याला आहे आणि त्यांची लीला आहे. ते आपल्याकडनं हे सारं करून घेतात. ते काय करायचं ते करतात. आपण कसं असावं आणि काय करायचं हे आपण ठरवायचं असतं. म्हणून त्या सद्गुरूच्या प्रांगणात असावयाची स्थिती, भाव याचं चिंतन आपण केलं. हे सद्गुरुनाथांच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी, आपल्या सगळ्यांच्या काकांच्या चरणी आपण हा भाव मागावा आणि त्यातून आम्हाला पुन्हा तेच विकल्पाच्या साम्राज्यात संकल्पाच्या बीजारोपणाला करून निर्विकल्प समाधीपर्यंत, विकल्पच नाही, अशा अवस्थेत त्यांनी आम्हाला न्यावं अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करूया. हा कृपाशीर्वाद त्यांना मागूया आणि ते थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज. भजन म्हणूया. माझ्या मागून सगळ्यांनी म्हणा. हा गायनाचा कार्यक्रम नाही. मार्तंड मनोहर घ्यावा, मार्तंड मनोहर गावा, दीन दया घन
नाथ निरंजन दीन दयाघन नाथ निरंजन गणेश दत्त स्मरावा गणेश दत्त स्मरावा मार्तंड मनोहर ध्यावा मार्तंड मनोहर गावा मार्तंड मनोहर गावा मार्तंड मनोहर ध्यावा मार्तंड मनोहर गावा मार्तंड मनोहर गावा मार्तंड मनोहर गावा दीन दया घन नाथ निरंजन दीन दया घन दीन दया घन नाथ निरंजन दीन दया घन गणेश दत्त स्मरावा गणेश दत्त स्मरावा मार्तंड मनोहर ध्यावा मार्तंड मनोहर गावा मार्तंड मनोहर गावा मार्तंड मनोहर गावा निजानंद आनंद कंद हा निजानंद सद्गुरु नाना महाराजांचं वर्णन आहे. निजानंद आनंद कंद हा निजानंद आनंद कंद हा परमात्मा परमानंदची हा परमात्मा परमात्मा परमानंदची हा परमात्मा परमानंदची हा भक्त भाव भूषण सुख कंदा भक्त भाव आवाज लावा भक्त भाव भूषण सुख कंदा भक्त भाव भूषण सुख कंदा पूर्ण शांत स्वभावा पूर्ण शांत स्वभावा मार्तंड मनोहर गावा मार्तंड मनोहर गावा मार्तंड मनोहर गावा मार्तंड मनोहर गावा दीन दया घन नाथ निरंजन दीन दया दीन दया
गणेश दत्त स्मरावा गणेश दत्त स्मरावा आनंद मनोहर जाभिमानी प्रेताभिमानी निजाभिमानी प्रेताभिमानी निजाभिमानी प्रेम मूर्ति हृदय रंजनी प्रेम मूर्ति प्रेम मूर्ति हृदय रंजनी प्रेम मूर्ति प्रेम प्रतापी भावे नयनी प्रेम प्रेम प्रतापी भावे नयनी प्रेम प्रेम प्रतापी भावे नयनी प्रेम सद्गुरुनाथ पहावा सद्गुरुनाथ पहावा मार्कंड मनोहर हवा मार्कंड मनोहर हवा मार्कंड मनोहर दया घन नाथ निरंजन दीन दया घन नाथ निरंजन दीन दया घन नाथ निरंजन दीन दया गणेश दत्त स्मरावा गणेश दत्त स्मरावा मार्कंड मनोहर हवा मार्कंड मनोहर हवा मार्कंड मनोहर हवा मार्कंड मनोहर हवा परब्रह्म परमेश्वर गुरुवर परब्रह्म परब्रह्म परमेश्वर गुरुवर परब्रह्म परमेश्वर नाना रूपी नानी नटवर नाना रूपी नाना रूपी नानी नटवर नाना रूपी
वासुदेव सर्वमिति सुंदर वासुदेव वासुदेव सर्वमिति सुंदर वासुदेव जितेंद्रनाथ विसावा जितेंद्रनाथ विसावा जितेंद्रनाथ विसावा मार्कंड मनोहर भावा मार्कंड मनोहर भावा मार्कंड मनोहर भावा मार्कंड मनोहर भावा दीन दयाघन नाथ निरंजन 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 दीन दयाघन गणेश दत्त स्मरावा गणेश दत्त स्मरावा मातंग मनोहर भावा मातंग मनोहर भावा मातंग मनोहर भावा मातंग मनोहर भावा दीन दयाघन नाथ निरंजन दीन दयाघन नाथ निरंजन गणेश दत्त स्मरावा गणेश दत्त स्मरावा मार्कंड मनोहर भावा मार्कंड मनोहर भावा मार्कंड मनोहर भावा मार्कंड मनोहर भावा मनोहर भावा मनोहर भावा अवधूत सद्गुरुनाथ महाराज काका माऊली सद्गुरुनाथ महाराज पुन्हा एकदा निमंत्रण थांबतो.